नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं मंडळी मी बिल्डिंगच्या बाहेर आलो तसं सगळीकडे शांतता होती आणि चारी साईडने राष्ट्रीय गीत ऐकायला येत होतं, तर खूप बरं वाटलं. आणि मंडळींनो, हा आपला भाऊ आहे, तर तुम्हाला घरच्या किंवा शाळेतल्या छोट्या मोठ्या वस्तू पाहिजे असतील तर याच्याकडे नक्की घ्या, कारण आपला भाऊ खूप मेहनती आहे, त्यामुळे त्याला सपोर्ट करा. मंडळींनो, दरवर्षी आपण बिल्डिंग खाली ध्वजवंदन करतो, पण यावेळी मी जरा दुसरीकडे जाणार आहे आणि ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो, पण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. खूपच टाइम झाल्यामुळे आम्ही कार काढलं आणि सरळ निघालो सेना भवनला. ह्या सगळ्यांना बघून आम्हाला आमच्या लहानपणाचे शाळेचे दिवस आठवले. खूप मजा यायची आणि आज ते दिवस खूप मिस करतोय. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलोय सेना भवनला. तर खूप गर्दी होती आणि मंडळींनो, उद्धव साहेब आणि आदित्य साहेब येणार होते, त्यामुळे अजूनच खूप भारी वाटत होतं. आणि बरोबर 10 ते 15 मिनिटानंतर साहेबांची गाडी आली. आदित्य साहेब आणि उद्धव साहेब एकाच गाडीत होते आणि खूप भारी वाटलं, कारण फर्स्ट टाइम उद्धव साहेबांना मी एवढा जवळून बघितलेलं. आणि आदित्य साहेबांबरोबर तर माझी रील तुम्ही बघितला असेल, नाही बघितला असेल तर जाऊन बघा, इंस्टाग्राम युट्यूबला आपण टाकलेले. तर आम्हा सगळ्यांना वाटलं की साहेब आधी ध्वजवंदन करतील, पण तसं न करता शाळेतल्या मुलांकडून ध्वजवंदन करून घेतलं. तिथेही साहेबांनी आमचं मन जिंकलं आणि खूप भारी वाटलं. मी आठवण बनून थोडेफार व्हिडिओ फोटो काढले, ही तुम्हाला दाखवतो, तुमच्यापर्यंत शेअर करतो की मी एक फोटो असाच खेचला. तर सगळं झालं, फोटो वगैरे काढले. तर चला, सकाळी लवकर उठल्यामुळे लागलेली भूक, तर बघू चला नाश्ता करायला जाऊया. नाश्ता बोलला तर आम्ही पळतो डायरेक्ट माटुंग्याला म्हणजे तिथे डॉन बॉस्को शाळा आहे, त्याच्यासमोरच क्लासिकमधून शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिकडे गेल्यानंतर एकदम स्पेशल आणि एकदम छान असं भेटतं. तर मी एक मसाला डोसा मागवला, सॉरी मैसूर डोसा. मसाला डोसा तर तिकडे नव्हता, कारण खूप म्हणजे पेंडिंग होते ऑर्डर. मी म्हटलं बाबा नको, मैसूर डोसा गेलं खायला आणि सुरुवात केली. एवढा मोठा होता तर कुठून खायला सुरू करू तेच समजत नव्हतं. असो, भुक्याच्या नादात मका समजलाच नाही की अरे याच्या आतमध्ये भाजी पण असतं. लास्टला सगळा खाल्ल्यानंतर कळलं की बाबा याच्यात भाजी पण आहे. तर मला नुसती भाजी खात भाजी चटणी खात पोट भरलंय. एकच खाल्लंय पण पोट एवढा जाम झाला की दिवसभर जेवूक नको. तर मंडळींनो, ही होती आपली 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाची जर्नी. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.